नमस्ते. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, सविताची वेट लॉस जर्नी सुरू आहे आणि 1 महिना पूर्ण झालेला आहे. 90 दिवसाचं चॅलेंज स्वीकारलेलं होतं वजन कमी करण्यासाठी आणि सविता सोबतच बऱ्याच मैत्रिणींनी त्यांची वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे. तर त्यांचं पण 1 महिना पूर्ण होत आलेला आहे आणि आता जो ऑनलाईन डाएट ग्रुप जो मी फ्री ठेवलेला होता ऑक्टोबरपर्यंत, तर ती बॅच फुल झालेली आहे आणि त्यांचं डाएट पण पुढे गेलेलं आहे आणि एक्सरसाइज पण पुढे गेलेला आहे. आता आपली नवीन बॅच सुरू होती 1 सप्टेंबर पासून. पण त्याला चार्जेस असणार आहे एक्सरसाइजचे पण आणि डाएटचे पण. कारण की ज्या मैत्रिणींनी ऑनलाईन डाएट घेतलेला आहे, त्यांनी माझ्याकडे ऑनलाईन क्लास आपले एक्सरसाइजचे लावलेले आहेत, पण त्याचे चार्जेस आहेत. डाएटचे नाहीत फक्त. जर समजा तुम्हाला 1 सप्टेंबर पासून जॉइन करायचं असेल, तर तुम्ही माझा जो WhatsApp नंबर दिसतोय तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पण अशांनी कॉन्टॅक्ट करा की ज्यांना वजन खरंच कमी करायचं आहे. कारण की मी जो डाएट देते किंवा मी जे एक्सरसाइज सांगते, त्या तुम्हाला सातत्याने फॉलो करावे लागणार आहेत. आणि तुम्ही जर समजा डाएट तुम्हाला हवा असेल तर एकाच दिवसात म्हणजे लगेच मी तुम्हाला पूर्ण डाएट देत नाही. तो डाएट मी हळूहळू तुमच्याकडनं फॉलो करून घेते. प्रत्येक दिवसाचं मॉर्निंग पासून तर नाईट पर्यंतचं जे डेली रुटीन आहे. नाश्ता काय करताय, जेवण काय करतायत, हे सगळं जे रुटीन आहे ते मला तुम्हाला टाकावं लागेल WhatsAppला. सगळं रुटीन जे आहे ते मी फॉलो करून घेते आणि त्याचे सगळे अपडेट जे आहेत ते द्यावे लागणार तुम्हाला WhatsAppला. कारण की आपला ऑनलाईन जो डाएट ग्रुप आहे त्यांच्याकडनं सगळं मी फॉलो करून घेते आणि त्यांचं जे डेली अपडेट आहे ते रोज मला टाकतात आणि मी बघते ते कसं फॉलो करतायत, नाश्ता कसा घेतायत, कोणता घेतायत आणि त्याच्यानंतर जेवणात काय घेताय हे सगळं मी बघते. त्याच्यासाठी एका दिवसात तर मी पूर्ण डाएट चार्ट जो आहे तो देत नाही. कारण की मी हे स्वतः डाएट चार्ट बनवलेला आहे. माझं वजन कमी केलंय. बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचं वजन कमी केलं. आता ऑनलाईन पण छान वजन कमी झालेले आहेत. त्यांचा जो ऑनलाईन वाल्यांचा 1 महिन्याचा जो रिझल्ट आहे त्याच्याविषयी जो व्हिडिओ आहे तो लवकरच मी घेऊन येईल. तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे त्यांचे जे रिझल्ट आहेत नक्कीच तुम्हाला बघायला मिळतील. सविताचंही छान वजन कमी झालंय, फॅट लॉस छान झालाय. लवकरच तिच्यासोबत एक्सरसाइजचा व्हिडिओ घेऊन येईल आणि त्याच्यानंतर हरतालिका पर्यंत एक ताई वजन कमी करत होत्या. त्यांचा पण छान रिझल्ट आलेला आहे. छान फॅट लॉस झालेला आहे. तर त्यांचा पण जो व्हिडिओ आहे तो मी सेपरेट घेऊनच येईल. तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना 1 सप्टेंबर पासून जॉइन करायचं असेल ऑनलाईन क्लास किंवा डाएट पाहिजे असेल, पण अशांनी फॉलो म्हणजे कॉन्टॅक्ट करा की ज्यांना ते फॉलो होणार आहे. 3 महिने तुम्हाला सातत्य ठेवावं लागणार आहे एक्सरसाइजचं आणि डाएटचं. डाएट जरी दिलं मी तर तुम्हाला एक्सरसाइज कोणत्या करायच्या हे मी सांगणार, त्याच केल्या पाहिजे. कारण की एक्सरसाइज आणि डाएटचं कॉम्बिनेशन जे आहे ते मी जसं फॉलो करते तसं फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्याच्यासाठी जे प्रामाणिकपणे फॉलो करणार 3 महिने सातत्य ठेवणार आणि ते त्यांनीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. नाहीतर तुम्ही फक्त मला कॉन्टॅक्ट करणार आणि तुमच्याकडनं कोणताही रिप्लाय येणार नाही. त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करायचा नाही आणि हा फक्त महिलांसाठी आहे. त्याच्यासाठी महिलांनीच कॉन्टॅक्ट करा आणि ज्या दादांना वगैरे वजन कमी करायचं आहे त्यांनी आपले YouTubeचे जे व्हिडिओ आहेत डाएटचे वगैरे ते तुम्ही फॉलो करा. तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि कमेंट करा एक YouTubeला. नक्कीच तुम्हाला त्याच्यावर जो व्हिडिओ आहे तो पुढचा व्हिडिओ येऊन जाईल. तर आणि ज्या मैत्रिणींना कॉन्टॅक्ट करायचं त्यांनी WhatsApp नंबर जो आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. पण खरंच वजन कमी करायचं असेल त्यांनीच करायचं आहे. तर मैत्रिणींनो, आता मागे साक्षीची जी वेट लॉस जर्नी होती ती सुरू केलेली होती बघा आणि बऱ्याच मैत्रिणी साक्षीच्या वेट लॉस जर्नीला जॉईन झाल्या होत्या. पण बऱ्याच मैत्रिणींना आता शंका वाटत असेल की साक्षीचं वेट लॉस जर्नी तर सुरू केली, पण तिचा रिझल्ट काय आहे? तिने किती वजन कमी केलंय काय? त्याचं काही अपडेट नाहीये. तर साक्षीने 6 महिन्यात 10 किलो वजन कमी केलेलं आहे. खूप छान वजन कमी केले तिने. कारण की साक्षी ज्यावेळेस माझ्याकडे येत होती एप्रिल आणि मे मी क्लास बंद केला होता. कारण की माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी क्लास बंद केला होता. तिला घरच्या घरी तिला एक्सरसाइज आणि डाएट फॉलो करायला लावलेलं होतं. मग आता 6 महिने झाले तिने छान 10 किलो वजन कमी केलं. मला एका ताईंची कमेंट आली होती की साक्षीने किती किलो वजन कमी केलं? तर तिचं साक्षीचं जे फोटो वगैरे आहे ते मी घेतलं. तिने किती किलो वजन कमी केलं हे तिला विचारलं. तिने 6 महिन्यात 10 किलो वजन कमी केलं. माझ्याकडे बाकी केलं होतं, बाकीचं घरी केलं. तिला माहित होतं डाएट कसं करायचं. एक्सरसाइजचे व्हिडिओ तर तिच्या YouTubeला आहेत. तेच बघून तिने एक्सरसाइज केल्या. तिचं वजन छान कमी केलं. तुम्ही फोटो मध्ये बघू शकता. किती छान तिचा रिझल्ट दिसतोय आणि पोट, कंबर, मांड्या पूर्ण कमी झालेल्या आहेत. तुम्ही अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा तिचे ज्यावेळेस तब्येत होती त्यावेळेसचे. इतका छान जो रिझल्ट आहे ना, तो फक्त व्यायामाचा आणि डाएटचं सातत्य ठेवून आलेला आहे. तर इतकं 22 वर्ष तिचं वय आहे आणि एवढ्या छान लहान वयात ती वजन कमी करू शकते. तर आपण का नाही कमी करू शकत? फक्त सातत्य ठेवायचंय, स्वतःला वेळ द्यायचा आहे. म्हणजे वजन काय ते आपलं कमी होतच.
तर आता साक्षीचं जे डाएट आहे ते मी थोडंसं चेंज ठेवलं होतं, म्हणजे चेंज केलं होतं. कारण की साक्षीच्या मम्मीने सांगितलं होतं की तिचं वजन जे आहे ताई लवकर कमी झालं पाहिजे. मी तिच्याकडनं सर्व डाएट फॉलो करून घेणार. फक्त तुम्ही सांगा. फक्त साक्षीची तयारी होती तिच्या जिभेची चव बदलायची. त्याच्यासाठी मग तिने तिचं जे डाएट आहे ते थोडंसं मी चेंज केलं होतं. तर नक्कीच साक्षीचं सुरुवातीला तेलकट, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ, फास्ट फूड, त्याच्यानंतर गोड पदार्थ हे सर्व बंद केले होते. आणि तिला म्हणजे दुसरं डाएट आहे. डाएट म्हणजे नाश्त्यामध्ये जे आहे ते जास्तीत जास्त कडधान्य खायला सांगितले होते उकडलेले. तर हा जो थोडासा चेंजेस तिच्या डाएटमध्ये मी केलेला होता. आता पण ऑनलाईन डाएट ग्रुप आपला चालू आहे, पण त्यांना कंपल्सरी मी कडधान्य घ्यायला सांगितलेलं नाही. ज्याची तयारी असेल, डाएट बदलून पाहिजे आम्हाला, त्यांनाच मी हे देते. तर साक्षीला दिलेलं होतं. तर आपले कडधान्य मटकी, हिरवे मूग, वाटाणे, हरभरे, चवळी हे उकडून सकाळी छान त्याच्यात कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर मिक्स करून थोडंसं सैंधव मीठ आणि लाल तिखट टाकून साक्षी रोज खात होती ते. आणि जे कडधान्य खाल्ल्यामुळे प्रोटीन जे आहे कडधान्यामधलं ते घेतल्यानंतर आपले मसल्स पण डेव्हलप होतात. त्याच्यानंतर बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही. पोट भरून राहतं आणि त्याच्यासाठी आपली भूक पण कंट्रोलमध्ये येते. त्याच्यासाठी साक्षीला त्याचा फायदा झाला. म्हणून साक्षीच्या नाश्त्यामध्ये मी कडधान्य ऍड केलेले होते. ती पोहे, उपीट, इडली, डोसा, बेसनचे धिरडे, हिरव्या मुगाचे धिरडे पण तिचे ऍड होते. पण कधीतरी घ्यायचे. पण जास्तीत जास्त हिरवे मूग जे कडधान्य आहेत उकडलेले त्याच्यावरती भर दिलेला होता. त्याच्यानंतर कणीस उकडलेलं हे पण ऍड केलेलं होतं. तर नक्कीच जर समजा तुमच्या जिभेवर कंट्रोल राहत असेल तर तुम्ही नक्कीच कडधान्य ऍड करा सकाळच्या नाश्त्यामध्ये. आता बरेच वेळा काय करतात मैत्रिणी, तुम्ही नाश्ता आम्हाला सवय नाही करायची, आम्ही सकाळी चहा घेतो. मग ते चहा घेतो त्याच्यामुळे बऱ्याच मैत्रिणींचं वजन कमी होत नाही. का? तर चहा घेतात त्याच्यानंतर 12 ते 1 वाजता जेवण करतात. मग 12 ते 1 वाजता काय करणार? 2 चपाती ऐवजी आपण 3 चपाती खाणार किंवा 2 म्हणजे 1-2 घास तरी आपण काय करणार? जास्त जेवण करणार. कारण की आपण नाश्ताच केलेला नाहीये. त्याच्यामुळे दुपारी काय करणार? जास्त जेवण करणार. त्याच्यासाठी मैत्रिणींनो नाश्ता हा करायचा आहे. नाश्ता केला म्हणजे दुपारी तुम्ही जेवण काय करणार? कमी करणार. म्हणजे आपली पचनक्रिया काय राहणार? व्यवस्थित राहणार. जर समजा तुम्ही नाश्ता केला नाही, दुपारी जेवण पोटभर केलं तर पचनक्रियेवर काय येणार? ताण येणार. आणि वजन कमी करताना सर्वात महत्वाचं आपली जी पचनक्रिया आहे ती सुरळीत पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, मेटाबॉलिझम आपलं फास्ट पाहिजे. म्हणजे आपलं पोट पण व्यवस्थित रोज साफ होणार आणि आपलं वजन काय होणार? कमी होणार. तर त्याच्यासाठी साक्षीने नाश्त्यामध्ये हे जे कडधान्य घेतलेले आहे तर तुम्ही नक्की ऍड करून बघा. त्याच्यानंतर सकाळी साक्षी ती एक्सरसाइज जी आहे ती 7:30 वाजता करत होती. तर तुम्हाला वेळ मिळत असेल तर सकाळी 7:30 ला करा. नसेल वेळ मिळत तर तुम्ही 10 वाजता करा. नाश्ता झाल्यानंतर 2 तासांनी किंवा संध्याकाळी 5 ते 6 ला कोणत्याही वेळेला एक्सरसाइज करा. फक्त साक्षी जे एक्सरसाइज करते ते करा किंवा सविता आणि मी जे एक्सरसाइज दाखवलेले आहे 47 मिनिटाचा व्हिडिओ त्या एक्सरसाइज करा. आणि म्हणजे तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे. मेन महत्वाचं म्हणजे सातत्य ठेवायचं आहे व्यायामाचं आणि एक्सरसाइजचं, म्हणजे वजन आपलं कमी होतं. आता दुपारचं जे जेवण आहे, दुपारच्या जेवणामध्ये मी साक्षीचा भात बंद केला नव्हता किंवा चपाती पण बंद केलेली नव्हती. साक्षीचं फक्त बाहेरचं फास्ट फूड वगैरे आणि साक्षी चहा म्हणजे ती पितच नव्हती, पण चहा बंद केलेला होता. आता दुपारच्या जेवणामध्ये दही, ज्वारीची भाकरी, त्याच्यानंतर सॅलड, त्याच्यानंतर पालेभाज्या कोणत्या पण तुमच्या घरी ज्या भाज्या असतील त्या कमी तेलातल्या, कमी मिठातल्या. म्हणजे तुम्ही जितकं कमी तेल वापरणार आणि सैंधव मीठ, साध्या मिठाऐवजी आपलं सैंधव मीठ वापरा जे पिंक कलरचं असतं. आणि ज्वारीची भाकरी वगैरे, वरण हे जे आहे ताट आपलं सगळं घ्यायचं आहे. असं काहीच नाही. वजन कमी करताना सर्व पदार्थ खायचे. फक्त त्याच्यातलं तेल, मिठाचं प्रमाण काय करायचंय? कमी करायचंय. सॅलड, भाज्या ज्या आहेत त्याचं प्रमाण काय करायचंय? वाढवायचं आहे. म्हणजे तुम्ही भाकरी किंवा भात किंवा चपाती हे काय करणार आहेत? कमी खाणार आहे. मग साक्षीचं ज्वारीची भाकरी आणि चपाती खाऊन तिने वजन कमी केलेलं आहे. तुम्ही पण ज्वारीची भाकरी तुम्हाला आवडत असेल तर ती घ्या. जेवणामध्ये सॅलड आणि दहीचा काय करा? वापर करा. आणि बारीक बारीक चावून खा. म्हणजे तुमचं जे पचन आहे ते व्यवस्थित सुधारेल. त्याच्यानंतर 4 ते 5 वाजता छोटीशी भूक लागते. त्यावेळेस ज्यावेळेस चहा वगैरे घेतो आपण किंवा मग कॉफी, बिस्किट असं काहीतरी घेत असतो ना, त्यावेळेस गुळ शेंगदाणे आहेत, फुटाणे आहेत, राजगिऱ्याचा लाडू आहे, चिक्की आहे, सिजनेबल फळ आहेत, मखाने आहेत, चिरमुरे आहेत सफेद. असे बरेच ऑप्शन आहेत. कणीस आहे, रताळं आहे, उकडून खाऊ शकता. असे जे हेल्दी ऑप्शन आहेत ते घ्यायचे. ते साक्षीला सांगितलेलं होतं आणि साक्षीची मम्मी ती करून देत होते साक्षीला आणि साक्षी तसं फॉलो करत होती डाएट. तर तुम्ही पण नक्कीच फॉलो करा. म्हणजे तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे. आणि रात्रीचं जे जेवण आहे, रात्रीचं जेवण साक्षी लवकरात लवकर करत होती. आता रात्रीचं जे जेवणामध्ये बेसनचे धिरडे, हिरव्या मुगाचे धिरडे, वरण चकुल्या आणि आपल्या दलियाची खिचडी
हे जे 4 ऑप्शन आहे त्याच्यानंतर वरण, भात, चपाती इतर वेळेस जर समजा नसेल तर ते घेत होते. तर तुम्ही जर समजा हिरव्या मुगाचे धिरडे आणि बेसनचे धिरडे, वरण चकुल्या हे तुम्ही ऍड केलं रात्रीच्या जेवणामध्ये आणि लवकरात लवकर जे जेवण आहे ते करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचं वजन कमी व्हायला फास्ट मदत होणार आहे. जसं साक्षीने तिचं वजन कमी करताना हे जे डेली रुटीन आहे असं फॉलो केलं म्हणून तिचं जे वजन आहे ते काय झालं फास्ट कमी झालं. रात्री झोपताना जर समजा तुमचं पचन स्लो असेल तुमचं तर तुम्ही हळद दूध प्या किंवा तूप आणि दूध घ्या किंवा मग ओवा पाणी, जिरं पाणी असं तुम्ही ऍड करा. म्हणजे तुमचं पचन काय होणार आहे फास्ट होणार आहे आणि तुमचं वजन कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने साक्षीने तिचं डाएट जे आहे ते फॉलो केलं होतं आणि तिने इतकं छान 10 किलो वजन कमी केलेलं होतं. तर हा जो व्हिडिओ आहे तो लेट झाला कारण की बरेच दिवस झाले साक्षीला म्हणजे माझ्याशी कॉन्टॅक्ट नव्हता साक्षीचा त्याच्यामुळे तिला विचारलं नाही. पण एका ताईने कमेंट केल्यानंतर साक्षीला विचारलं आणि छान तिने खरंच वजन कमी केलं. तर नक्कीच तुम्ही पण साक्षीचा आता फोटो वगैरे बघितलाच असेल तुम्ही किती छान ती दिसतीये. तर तुम्ही पण स्वतःमध्ये बदल करा. तब्येत असेल, पोट वाढलेलं असेल, मांड्या वाढलेल्या असतील, कमरेचा घेर वाढलेला असेल तर तो तुमचा कमी होणार आहे. पण साक्षीने तिला 6 महिने दिले. तुम्ही स्वतःला किती महिने देताय? 3 महिने देताय की 6 महिने देताय? हे तुमच्या वजनानुसार, तुमच्या फॅटनुसार ठरवा आणि स्वतःला वेळ द्या. आणि साक्षीसारखं वजन काय करा कमी करा. आणि आपल्या सविताची वेट लॉस जर्नी तर सुरूच आहे. फक्त आता जे सविताची वेट लॉस जर्नी सोबत जे ऑनलाईन डाएट ग्रुप जो होता तो फुल झालेला आहे आणि त्यांचं जे डाएट आहे ते पुढे गेलेलं आहे. आणि मी किती 7 दिवसाचा डाएट देते. 7 दिवसानंतर थोडंसं चेंजेस करत असते. त्याच्यामुळे हळू तो डाएट बदलत जातो. त्याच्यामुळे नवीन मेंबर जे असतात ते नवीन मेंबर्स नवीन डाएट ग्रुपमध्ये ऍड होणार आणि त्यांच्यासाठी चार्जेस असणार. पण असे यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे की ते खरंच फॉलो करणार आहेत. त्यांनीच कॉन्टॅक्ट करायचा आहे कारण की जे डेली अपडेट पण मला द्यावे लागणार आहे आणि रोज एक्सरसाइज तुम्ही करतायत याचं ती पण अपडेट तुम्हाला द्यावी लागणार आहे. तर त्याच्यासाठी 3 महिने जर तुम्ही माझ्याशी संपर्कात राहत असाल तरच मला कॉन्टॅक्ट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.